नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. आंबी मंगरूळ रस्त्यादरम्यान गोळेवाडी परिसरात मोठ्या आकाराचे खड्डे हे अपघाताला निमंत्रण देत आहेत. लवकरात लवकर या खड्ड्याची दुरुस्ती केली पाहिजे. त्यातच यामध्ये दुचाकीस्वार आहेत, यांचा हा प्रवास खूपच धोकादायक आहे. रस्ता चिखलमय, खड्डेमय आणि निसरडा झालेला आहे. त्यामुळं दुचाकीस्वारांच्या ज्या समस्या आहेत नेमक्या काय आहेत आम्ही जाणून घेत आहोत. काय सांगाल, कसा प्रवास आहे? आता पाहिलं इतका धोकादायक प्रवास आहे. लय अवघड आहे सर, नाही का? येणे जाण्याला लय म्हणजे मगाशी मी गेलो ना, पडलो असतो खाली, नाही का, रस्त्यात तिथं चिखलामध्ये गाडी बी न्यायला लय अवघड झालेलं आहे. बरं, चिखलमय, निसरडा आणि खड्डेमय रस्ता आहे. प्रवास कसा आहे? वारंवार अपघात या ठिकाणी होतात. हो, होतात ना. तर अशा पद्धतीनं हे तरुण आहेत. कसा प्रवास आहे, काय सांगाल? नेमका इथला प्रवास कसा आहे? कसा आहे? पाठीमागे इथला एवढा घाण रोड आहे की आमची गाडी 100 बाऱ्या लागली असेल. एवढा 100 बाऱ्या खड्डा बुजून पण त्या डंपरांमुळे सारखा खड्डा होतोय. एवढी घाण परिस्थिती झालीत ना, अख्खे कपडे पण भिजतात आमचे. तर विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांचे कपडे माखले जातात. सर्वसामान्याला बरं, काय मागणी आहे तुमची? काय नाही, रस्ता दुरुस्ती करून द्यावे, बाकी काय नाही. तर या रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. अवजड वाहतूक होत असल्यामुळं ह्या रस्त्यामध्ये तासाला खड्ड्याचा आकार वाढत आहे. त्यातच या ठिकाणी रस्ता हा निसरडा झालेला आहे. दुचाकी चालवता येत नाही, नागरिकांना चालता येत नाही, इतकी भयानक अवस्था आहे. आता समोरनं येणारे जे हायवा आहेत ते डान्स करत आहेत. सर्वाधिक गोन खनिज मुद्रांक शुल्क हा आंबळे मंगरूळ या भागामधनं शासनाला जातोय. पण तो जर गोन खनिज मुद्रांक शुल्क जो आहे तो जर या ठिकाणी वापरला तर इथं जे अवजड वाहनं आहेत या वाहनांना वारंवार नादुरुस्त होऊन ही वाहनं आता त्या ठिकाणी जो दुचाकी स्वाराचा जो प्रवास आहे किती भयानक प्रवास आहे आम्ही प्रत्यक्षात पाहतो. कशा पद्धतीनं दुचाकी चालवायची हा मोठा प्रश्न आहे. दुचाकी स्वारांसाठी मृत्यूचा मार्ग ठरत आहे. तर इथले जे खड्डे आहेत भयानक, म्हणजे या ठिकाणी जर एखादी कार वगैरे आली, हे गुडघा इतका खड्डा आहे आणि ह्या खड्ड्यामधनं प्रवास करायचा कसा हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. यातच मुर्मीकरण केलेलं असतानाही भयानक परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांनी लक्ष दिलं पाहिजे. आता दुचाकी स्वाराचा प्रवास जो आहे, दुचाकी डान्स करत चालत आहे आणि त्यातच या ठिकाणी दुचाकी पुढे थांबलेली असताना बाजूने या ठिकाणी हायवा जात आहेत. हायवामधले जे टायरामधनं दगड उडूनही लागत आहेत. भयानक परिस्थिती आहे की नेमका हायवा कोणत्या बाजूने चालवावा हेही परिस्थिती बेकार झालेली आहे. बरेचसे हायवा या खड्ड्यामध्ये आदळून नादुरुस्त होतात आणि रस्ता ही चिखल मार्ग, खड्डे मार्ग रस्त्यामधनं हा निसरडा रस्ता आहे. आता समोर जो हायवा आहे तो खड्डा चुकवताना अनेक हायवाला या ठिकाणी अपघात होत असतो. आता हा मोठा हायवा आहे म्हणून तो खड्ड्यामध्ये सहज जाऊ शकतो, पण जे छोटी वाहनं आहेत या छोट्या वाहनांसाठी हा रस्ता उपलब्ध राहिलेला नाही. तर भयानक परिस्थिती आहे. रस्त्याच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, पुन्हा त्यानंतर तर अशा पद्धतीनं आता ही वाहतूक यामधनं आदळलं की सगळी क्रशांड ही रस्त्यावर सांडत आहे आणि क्रशांड रस्त्यावर सांडत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुचाकीस्वारांच्या डोळ्यामध्ये हे क्रशांड जाऊन अपघात होतात. इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे. तर शासनाने या ठिकाणी वेळीच लक्ष दिलं पाहिजे. तर अशी भयानक वाहतूक आणि याचमध्ये जे आता ह्या ठिकाणचा हायवा चालला की हायवामधनं इतक्या मोठ्या प्रमाणात क्रशांड रस्त्यावर पडत आहे आणि ती दुचाकी स्वारांच्या डोळ्यात जाऊन
गंभीर अपघात होऊ शकतो. आता ही अशी परिस्थिती आहे. आता बाकीचे हायवा जे आहेत त्यामुळं इथला प्रवास एकदम धोकादायक प्रवास झालेला आहे. तर लवकरात लवकर हा इथला रस्ता आहे त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडनं केली जात आहे. तर अशा पद्धतीनं ग्रामस्थांनी प्रवास करायचा कसा? आंबी ते मंगरूळ या भागामध्ये इथल्या ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. कुठलंच वाहन या ठिकाणी व्यवस्थित चालू शकत नाही. त्यामुळे इथं रस्त्यात मोठे खड्डे झाल्यामुळं सर्व वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. आता जी मोठी वाहनं आहेत त्यांचं समजून घेऊ शकतो, पण जी दुचाकी आहेत त्यांना या ठिकाणी भयानक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यातच वाहनं मागं पुढे होतात त्यावेळेस यांचा प्रवास अत्यंत धोकादायक प्रवास ठरत आहे. तर हा जो प्रवास आहे या प्रवासाच्या बाबतीमध्ये तर काय सांगताल? पलटी व्हायची गाडी भीती वाटते. रोडचं काम झालं पाहिजे. रोडचं काम झालं पाहिजे अशी यांची मागणी आहे. हे चालक आहेत. काय कसा प्रवास आहे काय सांगा? खूप अवघड विषय आहे. शाळेतले बारीक पोरं वगैरे गाडी इकडून तिकडे होती डायरेक्ट. बहुत लई परिस्थिती बेकार आहे. या भागातलं नाही याच्यात. या भागातलं नेतृत्व श्याम पवार उपस्थित झालेले आहेत. आम्ही श्याम पवार यांच्याकडनं जाणून घेतोय की भयानक अशी परिस्थिती, रस्ता का चिखल मार्ग का खड्डे मार्ग, मृत्यू मार्ग या ठिकाणी ठरत आहे. तर आम्ही श्याम पवार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल नेमकं काय परिस्थिती आहे? आता जर सध्या पाहिलं तर एक खड्डे नसून तर हे मृत्यूचे खड्डे समजले जातात. इथं बघितलं तर हा इथं पूल आहे. या पुलावरती बुरम आणि खडी टाकून या पुलाची खालची कॅपॅसिटी फार संपलेली आहे, पूर्ण निष्कृष्ट दर्जाची झाली. हा इथल्या मोऱ्यांचा जो पूल आहे हा कधी पडू शकतो आणि कधी जीवित हानी होऊ शकतो. आम्ही राज्य शासनाला एवढं सांगू शकतो, आम्ही सोमवारपर्यंत वाट बघणार आहे. नाहीतर या खड्ड्यांमध्ये आम्ही सर्व कामगार वर्ग, दूधवाले असतील, व्यावसायिक असतील आमच्या भागातले, ही सर्व येऊन इथं आंदोलन करणार आहे. बरं, या भागातलं नेतृत्व श्याम पवार आहेत. श्याम पवारांची मागणी आहे लवकरात लवकर खड्डे नाही बुजवले तर या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. तर जिल्हाधिकारी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी इथला प्रवास पाहिला तर काळजाचा ठोका चुकेल असा प्रवास आहे. या भागातले हे आता या ठिकाणी पाठीमागे बसलेले जे आहेत ती गाडी कधी स्लिप होईल आणि कधी भीषण अपघात होईल याचा काहीच नेम नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर आंबी ते मंगरूळ दरम्यान जे गोळेवाडी आहे या गोळेवाडीच्या परिसरामध्ये मोठ्या आकाराचे खड्डे नागरिकांना जीव कधीही घेऊ शकतात आणि दुचाकी सारांचा प्रवास यामध्ये विद्यार्थी शेतकरी कामगार यांचा प्रवास कसा आहे? विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी आपला हा परिसर म्हणला तर दूध व्यवसायाचा परिसर आहे. इकडे शेतकरी वर्ग जास्त आहे. आता दूध व्यवसायवाल्यांना जर गाडी इकडून डंपर आला तर गाडी एका खड्ड्यातून अशी वाचवण्यासाठी आत्तापर्यंत मी म्हणतो 7 ते 8 दूधवाले पडले असतील, जीवित आणि इथं घटना घडली असती. आणि मग पाहिलं तर आता 15-20 दिवसापूर्वी त्यांनी ना तात्पुरता हा मुरम आहे दगडाचे खडे बघा तुम्ही, दगड टाकलेत, याच्यावरून गाड्या कशा जाणार हे बघा तुम्ही. आणि जर परिसरला हा इथं मोरी टाकून पूल केलेला आहे, या मोरीची कॅपॅसिटी किती आणि त्याच्यावर भर दगडाची टाकून किती झाली, ही मोरी सुद्धा खाली आहे. आम्हाला तरी वाटतं मोरी बसून इथंच अपघात व्हायला बसला, अशी घटना आहे. स्थानिक नेतृत्व श्याम पवार यांची मागणी आहे लवकरात लवकर या ठिकाणी या रस्त्याची दुरुस्ती करावी. दुचाकी जर घसरून दुचाकी सार जर टायर खाली गेला तर त्याचा वेळीच या ठिकाणी जीव वाचू शकत नाही. इतक्या मोठ्या आकाराचे खड्डे आहेत की हे खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाकडनं दुर्लक्ष होते. मोठा अवजड वाहतूक चालू आहे खडी स्टोन क्रशरची, पण त्यामध्ये जर या ठिकाणी रस्ताच व्यवस्थित नसेल तर ही वाहतूक
धोकादायक ठरत आहे आणि जे काही दुचाकी स्वार आहेत यांच्यासाठी मोठं आव्हान दिसत आहे. लवकरात लवकर या ठिकाणी आंबी ते मंगरूळ यामध्ये जे रस्ता आहे हा रस्ता मंजूर आहे MIDCच्या अधिकाऱ्यांनी. मागच्या वेळेस जो आमचा पहिला रस्ता होता तो पूर्ण चांगला होता आणि माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या इथं हाऊमर कंपनीला आले होते. त्यावेळेस हा रस्ता त्यांनी बुरम टाकून वाढवला आणि त्याच्यात साहेबांवर म्हणून तात्पुरतं डांबरीचं कार्पेट टाकून रस्ता असा स्वच्छ असा रस्ता दाखवलाय, फक्त तात्पुरतं केला. आणि याच्यात जर जीवित हानी झाली तर MIDC ही जबाबदार राहील. आणि आम्हाला एक मागणी आहे की क्रेशर संघटनांनी पण आमची काळजी म्हणून थोडाफार विचार केला पाहिजे आणि या रस्त्याला त्यांनी पण मदत केली पाहिजे. तर बघूयात प्रशासनाच्या वतीनं आंबी मंगरूळ गोळेवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून सुरक्षित प्रवासासाठी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.